नागपुर के गणेशपेट थाना क्षेत्र में एक कलयुगी पोते की करतूत सामने आई है। अपनी गर्लफ्रेंड के शौक पूरे करने और उस पर पैसे खर्च करने के लिए एक युवक ने अपनी ही बुजुर्ग दादी के घर से सोने के गहने और नकदी चुरा ली। पुलिस ने आरोपी पोते और चोरी का सोना खरीदने वाली सुनार दोनों को गिरफ्तार कर लिया है। पुलिस के अनुसार मेयो हॉस्पिटल की सेवानिवृत्त कर्मचारी और 64 वर्षीय बुजुर्ग शिकायतकर्ता सुभद्रा किशोर मस्ते के घर से सोने के आभूषण और नकदी चोरी हो गए थे। जांच के दौरान पता चला कि उसी के पोते ने ही इस चोरी को अंजाम दिया था। गणेशपेट पुलिस की टीम ने गुप्त सूचना के आधार पर आरोपी पोते को हिरासत में लिया तो उसने कबूल किया कि उसने ये सोने और पैसे अपनी गर्लफ्रेंड पर खर्च करने के लिए चुराए थे। आरोपी ने चोरी का सोना उमरेड के सोना व्यापारी जितेंद्र हरिभाऊ अड्डाल वाले को बिना किसी बिल के बेच दिया था, जिसे पुलिस ने जब्त कर लिया है। पुलिस ने मामला दर्ज कर आरोपियों को कोर्ट कस्टडी में भेज दिया है। आगे की जांच जारी है। पुलिस ने गणेशपेठ येथे फिर्यादी नामे सुभद्रा मस्ते वय वर्ष 60 वर्ष आहे यांनी तक्रार दिली की त्यांच्या घरून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झालेली आहे। त्या अनुषंगानं त्याच महिलेने सांगितले की तिचा नातू त्या दिवसापासून तिच्या घरी जो राहायचा, तिचं पालन पोषण ती आजी करत होती, की त्याने ते चोरून गेल्याचा संशय आहे। आम्ही नातवाच्या शोधातला आम्हाला पण संशय झाला की सदरील नातवाने चोरी केली असावी म्हणून टेक्निकल कारणाने आम्हाला त्याचा शोध लागला। त्याला पकडल्यानंतर आम्हाला समजलं की त्याला एक गर्लफ्रेंड होती, ती गर्लफ्रेंड उमरेड इथे राहायची व याला आपल्या बुलेट गाडीचा पण शौक होता, त्याला बुलेट गाडी पण घ्यायची होती। यासाठी त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले। चोरी केलेला मुद्देमाल हा एक सोन्याची चेन 10 ग्राम, 3 सोन्याच्या अंगठ्या 20 ग्राम व 4 नग सोने, कानातली बाली 6 ग्राम असं एकूण 1,96,000चा मुद्देमाल चोरी गेला होता। संपूर्ण मुद्देमाल आमच्याकडनं आम्ही यातील आरोपी नामे तुषार प्रदीप मस्ते याच्याकडनं रिकव्हर केलेला आहे आणि सध्या आरोपी PCR मध्ये बंदिस्त आहे। फिर्यादी काय करायची आणि हा आरोपी काय करायचा, काय घटना, काय पार्श्वभूमी रिपोर्ट समोर आला होता? ऍक्च्युअल असं आहे की हा जो इथला आरोपी आहे तो आपल्या आजीकडे राहायचा, जे फिर्यादी आहे ती वयोवृद्ध असल्यामुळे फिर्यादी आपला आरोपी आणि त्यांच्या 2 भावंडांचं पालन पोषण करत होती, परंतु याला गर्लफ्रेंड आणि हे आपलं गाडी बुलेट गाडी त्याचं शौक असल्यामुळं त्या शौकापायी त्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे।